महिन्याभरानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक। आज कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार। छत्रपती शिवरायांच्या अपमानासह इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा। मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक झाली। पुढील कारवाई पोलीस करणार। शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सर्वपक्षीय बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने। शिंदे खुर्चीवर बसताक्षणी आदित्य ठाकरेंनी तोंड दुसरीकडे फिरवलं। बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे शिंदेंकडे रोखून पाहतानाही दिसले। एकनाथ शिंदे गुन्हेगार, आमच्या डोळ्याला डोळा मिळवण्याची ताकद कुठल्या गद्दारामध्ये नाही। सर्वपक्षीय बैठकीत शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे नजर न मिळवल्यानं संजय राऊतांची खोचक टीका। नगरविकास मंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यांचा घोळ करून ठेवला, मात्र बैठकीच्या शेवटी येऊन थातुरमातुर उत्तरं देऊन गेले। आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। राज्यात चांगला कारभार चालला की विरोधकांना थातुरमातुर वाटतं। त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल। शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री शंभूराज देसाईंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। आरोपी खोक्याचा कारागृहात जाण्याआधी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। खोक्यासोबत त्याचा मित्रपरिवार, पोलिसही दिसतात। कोर्टाकडून खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। लखनौ विरुद्धच्या रोमांचक सामन्यात दिल्लीचा 1 गडी राखून विजय। आशुतोष शर्माची विस्फोटक अर्धशतकी खेळी। दिल्लीकडून 210 धावांचा यशस्वी पाठलाग।